नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे काल धर्मवीर 2 आणि देवारा पार्ट 1 या 2 सिनेमांबरोबर अजून एक मराठी सिनेमा रिलीज झाला होता, ज्या सिनेमाचं नाव होतं घात. आता याच्या टायटलला जस्टिफाय करणारं या सिनेमाचं प्रमोशन होतं आणि का रिलीज केला इतक्या घाईगडबडीत माहिती नाही. म्हणजे कष्ट घेतात हे लोकं एक सिनेमा बनवण्यामागे आणि मग एकदमच सोडून देतात त्या सिनेमाला वाऱ्यावर. असं का करतात देव जाणे. असो, हा सिनेमा माझा बघून झालेला आहे. सिनेमाचं तसं पण काय फार भविष्य नाही आहे, कारण जे काही लोकं जाणार आहेत ते नवरा माझा नवसाचा 2 बघायला जाणार आहेत किंवा धर्मवीर 2 बघायला जाणार आहेत. ह्या सिनेमाकडे लोकं असे फारसे उत्सुक दिसत नाही आहेत. सो थोडक्यात तुम्हाला सांगतो, गोष्ट आहे ACP नागपुरे यांची, म्हणजेच जितेंद्र जोशी यांची आणि रघुनाथ म्हणजेच मिलिंद शिंदे यांची. तर रघुनाथ स्वतः एक नक्सलिएट असतात आणि त्यांना कंटाळा आलेला असतो या क्राईमच्या दुनियेचा. आणि क्राईमची दुनिया सोडण्यासाठी, एक तर मुळात त्यांना कंटाळा कशासाठी आला आणि सोडण्यासाठी ते आपल्या इन्स्पेक्टरबरोबर मिळून काय प्लॅन करतात याच्यावर आधारित ही संपूर्ण कथा आहे. आता तो प्लॅन सक्सेसफुली वर्क होणार का, की कोण ना कोणतरी या प्लॅनमध्ये अडकणार, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघायला हवा. स्टोरी जी आहे या सिनेमाची ती चांगली आहे, बट मध्ये मध्ये थोडी कन्फ्युजिंग होते आणि याचा जो सब्जेक्ट आहे तो अजिबात मास मसाला नाही आहे. त्यामुळे मास ऑडियन्स या सिनेमाकडे डुंकूनसुद्धा बघणार नाही. हा फक्त एक ठराविक लोकांना अपील करेल. सिनेमॅटोग्राफी या सिनेमाची एकदम रिअल वाटते. ॲक्टिंग बघायला गेलं तर ॲक्टिंग मतलब जितेंद्र जोशी असतील, सुरुची आधारकर असेल किंवा मिलिंद शिंदे असतील आणि अजून एकांचं नाव विसरलो मी, जनार्दन कदम यांचंसुद्धा काम खूप चांगलं झालं होतं. सो ॲक्टिंगची बाजू असेल किंवा सिनेमॅटोग्राफी, BGM, स्टोरी, डायलॉग्स ओके आहेत. सो सगळं आहे बऱ्यापैकी, बट सोडून दिलं आहे पिक्चरला, की आता तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तर मग आपण काय करणार. सो घात झाला असंच शेवटी आपण म्हणू शकतो. एक चांगल्या एफर्टला असं वाया गेलेलं बघून मजा नाही येत अनफॉर्च्युनेटली. मी तुम्हाला आता विनंती करेन की ॲटलिस्ट जेव्हा हा सिनेमा OTTवर येईल तेव्हा तरी या सिनेमाला बघा, कारण वर्थ आहे. तसा वन टाईम वॉच आहे. फक्त सब्जेक्ट खूप ड्राय आहे, अजिबात एंटरटेनमेंट फॅक्टर नाही आहे. सो हे डोक्यात ठेवा आणि मग तुम्ही आपोआपच या सिनेमाच्या या दुनियेमध्ये हरवून जाल. ॲक्टिंगसाठी तरी तुम्ही नक्कीच बघा. मिलिंद शिंदे आणि जितेंद्र जोशी यांची जी जुगलबंदी आहे त्याच्यासाठी नक्कीच बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि एक आगळा-वेगळा सब्जेक्ट असल्यामुळे जो मराठी सिनेमामध्ये एवढा काही फार होत नाही, त्यासाठी जेव्हा केव्हा हा OTTवर येईल तेव्हा या सिनेमाला आवर्जून बघा, हीच तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.